सुरेश धस बोलतात, थेट तिकडे जाऊयात। सुदर्शन घुले, आंधळे हे आरोपी, हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी या मिळते। व्हिडिओमध्ये पीआय राजेश पाटील हे सुद्धा दिसत आहेत। खरं तर महाजनांवर कारवाई व्हावी अशी मागणी होती, यामध्ये स्पष्टपणे पीआय पाटील या बैठकीला उपस्थित असणार। माझं मत आहे पीआय पाटीलला आरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला, महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं, त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे। हे एवढाच प्रताप नाहीये, गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहेत आणि ते सगळे प्रताप आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पुढे गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे का काही? कुणावर पीआय जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल अजून झालेला नाही। मी काय म्हणतो, आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही। हे पहिलेही मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे। म्हणजे 7-8 झालेत, आता 9वा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड म्हणत होते की माझा याशी संबंध नाही, परंतु या सगळ्या व्हिडिओतून आता स्पष्ट होतंय अहो, जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना, मी नाही, मी नव्हेच, अमक टमक तो मी नव्हेच एक पात्री होता ना, तसं तो मी नव्हेच म्हणणारच, पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच।